आज डायरेक्ट ठाणे पोहोचलो ना हो. कस काय ते बघा पुढे. जय कानदेश जय शिवराय मंडळी. अचानक भयानक आपण निघालो होतो ठाण्याकडे. आपल्या लाडक्या सूर्यबाबांनी आता निरोप घेतला. फक्त आणि फक्त स्टोरी टाकण्यासाठी तुम्ही धडपड बघू शकता मित्रांनो. चहा शिवाय तर आपलं होणार नव्हतं. चहा तर घेतली मित्रांनो, पण चहा आहे का पाणी तेच समजत नव्हतं. आलत डुलत आलं इगतपुरी, मग कल्याण. शेवटी या उत्कृष्ट चहाची मजा घेत आपण पोहोचलो ठाणे. एवढी आपली जत्रा मा गर्दी रास मित्र असो तेवढी अटे सेम टू सेम स्टेशनवर रास. व्हीआयपी गेस्ट असल्यामुळे मित्रांनो आपले मामान ते घ्यायला आले होते. आपल्याला बघून इथली मनी नुसती खुश झाली. नुसते उड्या मारत होती. मग ओझिंग पाहून घ्या तुम्ही एकदा. पेपराचे सर्व पानं भरून आल्यामुळे योगीराज नुसता खुश होता. दिवेश म्हणे रामराम. अत्यंत गंभीर विषयावर आमची मीटिंग चालू होती. एवढं भारी लोकेशन पाहून नुसती मजा येत होती. तेवढ्यात दिवेश म्हणे आण म्हणे कॅमेरा इकडं. निसर्गरम्य लोकेशन पाहून आपली 180 शूटिंग चालू झाली. दुसरा दिन आपला खानदेश ना पोर मुंबई ना गल्ली मा बाहेर पडणार. इलेक्ट्रिक पायऱ्यांवर मजा घेत आपण पोहोचलो शॉपिंगला. खर्च करताना अजिबात आहे केली नाही मित्रांनो. आपण पूर्ण 220 रुपयांची शॉपिंग केली. दिवेशला म्हटलं अजून काही घ्यायचं का. म्हटलं टेन्शन नको घेऊ, पाटील आहे. नंतर आपल्याला अंधाराच्या जागेत घेऊन गेले भाऊ. मग काय गेम खेळता खेळता बटन खराब झाला. आपण झालो होतो फरार. व्हिडिओ मध्ये जी तुम्हाला दिसते ती 1853 मध्ये मुंबई ते ठाणे चाललेली सर्वात पहिली ट्रेन आहे. बघितलेली होती का तुम्ही कमेंट मध्ये सांगा. नंतर दिवस लागला बास्केटबॉल खेळायला. तिसऱ्या दिवशी आपल्याला कळव्याला हॉस्पिटलला थोडं काम होतं. ते करून पुन्हा निघालो आपण पाचोऱ्याकडे. तुम्ही एकटं कुठे फिरता कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. नुसता व्हिडिओ बघू नका मित्रांनो, तर लाईक फॉलो आणि शेअर नक्की करा. जय कानदेश जय शिवराय.